ही गोल गोल फिरून आलटी पाट संपूर्ण स्पॉट छान असं ठिकाण जेवढं. नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे. मित्र हो, आता उन्हाळा आलेला आहे बघा. मी पण आता ब्लॉग बनवताना टोपी घातलेली आहे. तर आता या उन्हाळ्यामध्ये कसं आहे की आपल्या पावसाळ्यामध्ये एखादा धबधबा किंवा एखादा आपला छोटा डॅम सहज आपल्याला उपलब्ध होतो, परंतु उन्हाळ्यात तो शक्यतो उपलब्ध होत नाही. तर तुम्हाला मी अशा ठिकाणी घेऊन आलोत ना, तर तुम्हाला तिथे उन्हाळ्याचा उकाडा शांत करता येईल. तो म्हणजे आपल्या पेन जवळील असणारं हे तरणखोप गावाजवळ असणारी भोगावती नदी, ज्याला भुंडापूल असे म्हणतात त्या एरियाला. तर तिथे आपण आलो. तर सर्वप्रथम आपण इथे यायचं कसं तुम्हाला सांगतो. कारण हे ठिकाण जे आहे ना, तर हे ठिकाण म्हणजे तुम्हाला मी सांगतो की नुसता पेनसाठी नव्हे, तर कोकणात जाणाऱ्या प्रत्येक त्या पर्यटकासाठी आहे. जिथं तुम्हाला जर आता मध्ये जर आता मुंबई गोवा हायवेवरची बरीच झाडं तोडलेली आहेत, त्याच्यामुळे जर तुम्हाला उकाळा करत असेल ना, तर इथं तुम्ही नक्कीच शांत व्हायला येऊ शकता. फक्त फरक एवढाच आहे की पेन जवळ तरणखोप गावाजवळ यायचं. इथं मी गुगल मॅप लोकेशन तुम्हाला देऊनच ठेवतो आणि तुम्हाला जायचं कसं ते पण दाखवतो. समोरचा आपला सर्वांचा परिचयाचा रस्ता म्हणजेच मुंबई गोवा महामार्ग. आणि मुंबई गोवा महामार्गावरनं तरणखोप या गावी आलो ना की समोरच हा बघा जो दिसतो ना, तो आपल्या खोपोली रोडकडे जाणारा रस्ता. म्हणजे हा रस्ता डायरेक्ट खोपोली रोडला पकडतो. आता आपल्याला गाडी खोपोली रोडला टाकायची आहे, म्हणजे खोपोलीकडे जाण्याच्या दिशेने. जास्त लांब नका जाऊ, इथे जवळच आहे. कारण इथून जाताना जो नंदीमाल नाक्याकडे जो रस्ता जातो आपला, तरी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो. तर तिथून आपल्याला त्या भुंडापूलकडे जायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या रस्त्याप्रमाणे म्हणजे समोरचा घर आणि त्या नारळीचे झाडा जे आपण आहे, तर ती पकडूनच आपल्याला जायचं आहे. बघा आता आपण थोडा पुढे गेलो ना की बघा एक रस्ता आपला पेंडा जातो आणि इकडे डावीकडे वळायचा आहे. इकडे डावीकडे आपण वळलो की समजायचं की आपण चाललोत आपल्या मुख्य ठिकाणी. जाताना बघा आता थोडीफार सावली लागेल आणि थोड्याच वेळात नारळी पोफळीच्या बागा दिसतील. म्हणजे सुंदर असल्या नारळी पोफळीच्या बागाजवळ दिसल्या की समजायचं आपण आता आपल्या मुख्य ठिकाणी आलो आहोत. बघा नारळीची झाडं दिसली तुम्हाला. चला बघा, सुंदर नारळी पोफळीच्या बागा आणि त्याच्यासोबत असणारं हे सुंदर ठिकाण आपण तिथे आलेलोच आहोत. एक नंबर अशी मजा आहे. तर थोड्याच आपण त्याचा रिव्ह्यू घेऊ आणि नंतर मग आपण पुढे जाऊ. उन्हाळ्याचा ब्लॉग शूट करतोय आणि वरती मी छान अशी आपली पांढरी टोपी घातलेली आहे. मजा वाटते. आणि विशेष म्हणजे त्या व्यक्तीचं मी आभार मानतो, ते म्हणजे आपले दुबईकर दादूस. मी त्याला दुबईकर दादूस म्हणतो. माझ्या मोठ्या भावाचा म्हणून आहेत ते धनंजयजी म्हात्रे, राहणार पेन, जे कतार दुबईमध्ये त्यांचा एक मोठं जॉब करतात आणि आपल्या मायदेशी असणाऱ्या संस्कृतीवर प्रेम करतात. त्यांना धनंजयजी असंच म्हणतो कारण ते मला एक आदरयुक्त शब्द वाटतो. तर आपल्याला आता जायचं आहे. बघा पर्यटक म्हणजे कसं आता जरा गरमी होते आणि या गरमीमध्ये त्यांनी मला हे भेट दिलेली आहे. त्यांनी जी ही मला भेट दिलेली आहे ना, तर त्याचं माझी किंमतच नाही, कारण ही प्रेमापोटी भेट दिली. अरे वा वा वा, बघा आमचा मित्र बरोबर पहिल्यांदाच आला आहे आणि या पाण्यामध्ये एक लाभ घेतोय. फक्त एवढंच करा की प्लॅस्टिक जे आहे ना ते पाण्यात नका टाकू, ते माझ्याकडे द्या. कारण आपल्या निसर्गाचा समतोल राखूनच पर्यटन करायचं आहे. वाव, बघा नेहमी आपल्या ब्लॉग पासून एकदम दूर राहणारा प्रदीप. आणि पिण्याची, कारण कसं दुपारची वेळ झालेली आहे, भूक लागलेली आहे. काय काय आणलं जेव्हा खावायला रे? काय या रक्ती नाही ना अरे, एकादशी. हा इकडे बघा शिंगा, चवलीच्या वाला शिंगा. कसा चवलीच्या वाला शिंगा आपला पहिल्यापासून आहे खाद्यपदार्थ. चला वेळ आहे आपल्याला मस्तपैकी जेवणाची. आता तुम्ही पाहिला असेल छानपैकी जेवण चाललंय इथे. छानपैकी जेवण चाललंय. कारण कसं आहे, आमची मुलं अजिबात पित नाहीत.
त्यामुळं असंच काही जेवण, बिर्याणी म्हणा किंवा थम्सअप म्हणा किंवा द्राक्ष म्हणा. तर कसं आहे की बिर्याणी आहे आणि माझा उपवास आहे, त्याच्यामुळं मी काय केलं माहिती आहे काय, हे बघा कलिंगड आणलं, कलिंगड मला खायला. विशेष म्हणजे आम्ही हा प्लॅस्टिक वगैरे इथं टाकत नाही, आम्ही प्लॅस्टिक सोबत नेतो. त्याच्यामुळं कोणीही म्हणजे असं करू नका, कारण आम्ही स्वतः पर्यावरणप्रेमी आहोत आणि सर्व पर्यावरणप्रेमीचे मित्र आहेत इथे. तर हा आहे कलिंगड. विशेष म्हणजे आपला जो वैभव मित्र आहे, तर त्याने सांगितलं की कापून घेऊया. तेव्हा हा वैभव मित्र आपला, वैभव एकदम जीवाभावाचा मित्र, म्हणजे सगळे जीवाभावाचेच आहेत आपले. तर सांगतो कापून घेऊया. पण मी काय सांगितलं, आपण नदी किनारी चाललो तर ते रानटी मसारखं खायचं, रानटी मसारखं. आता याला कापायला काहीच नाही, मग आपण काय करू, याला असा फोडू. आवरण आहे हा आपला कलिंगड फोडला अगदी रानटी पद्धतीने. आणि कलिंगड हो वाटत चावा नाईस. तर रिव्ह्यू मध्ये आपण पाहिलंच आहे की बाजूला म्हणजे एक प्रवाह पण आहे आणि बॅकवॉटर पण आहे. छानपैकी असं पर्यटन स्थळ आहे. तर आता तुम्ही रिव्ह्यू पाहिलेच आहे, तर तुम्हाला आता पुढची गोष्ट आहे ती मजा आहे ती आपल्याला बघायला जायची आहे. कारण तुम्हाला तर कसं आहे ते तुम्हाला मी एकदम 1 मिनिटामध्ये सांगितलेलं आहे किंवा 1 मिनिट किंवा अर्धा मिनिटामध्ये. तर आता फुल आपला ब्लॉग आपल्याला शूट करायला जायचं. जर आपण आता पाहिलं ना तर बघा लांबचे लांब अशी नदी आहे. आपल्याला जर वाटलं तर जिथे डॅम सारखी तुम्हाला मजा येतं. मजा येते का तुम्हाला? मजा येते. भारी. पाणी कसं खारा का गोरा आहे? गोरा पाणी आहे ना. ओके ओके ओके. तर आता आपण प्राथमिक जर पाहिलं तर हा कसा पेन हा अर्धा खारेपाट क्षेत्र पडतो आणि इथे जर तुम्हाला गोरे पाण्याची मजा घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता. भरपूर माणसं मजा करतात बघा, अगदी छानपैकी. हे उरवा त्याला. बरोबर पुरुष मंडळी बरोबर महिला वर्गाचा देखील मोठा आनंद उत्साह इथं साजरा करतात बघा. काय कुठली वरडीची का? हो हो नक्कीच येईल. चालू आहे. बघू शकतो आपण आता सगळीकडे लोक उड्या वगैरे मारतात, छानपैकी आहे. परंतु जाताना व्यवस्थित जरा शैवाल आहे. अरे जगह बेहद खतरनाक है और पानी का बहाव बहुत तेज है. अरे वा. काय मग तुम्ही पोहायला जात नाही? पोहायला नाही जात? अच्छा अच्छा बरोबर. काही लोक पोहायला भितात तसे आहे, पण इकडे बघा बिंदास पोहायला जातात. मस्त असंच पाहिजे. असं आहे का? ओके ओके बरोबर आहे. उतरायचं आहे बघूया. आता आपण डायरेक्ट मैदानात उतरू. संपूर्ण फॅमिली आहे का? अरे वा. अगदी कुटुंबासोबत मजा. कसा वाटला स्पॉट हा? एकदम चांगला वाटला. चांगला वाटला ना? एकदम मस्त वाटला. मस्त वाटला. आपल्या हेटवून नदीचं पाणी आहे. जत्रा काय कुठली जत्रा आहे? वरडीची का आपण? ओके ओके. 4 तारखेला. छान असतं ठिकाण. जेवढं आपण करू एक्सप्लोर तेवढं. कारण बघा मोठ्या माणसांबरोबर आपली लहान मुली देखील इथं मजा घेतात छानपैकी. ए बाळा कसं वाटलं तुला स्पॉट हा? मस्त आहे. पोहता येतं तुला? नाही पण पोहायला शिक हा. मी नेक्स्ट टाइम येईन तेव्हा पोहायला शिकलं पाहिजे. मी तुझी तिकडची व्हिडिओ घेईन मग. हा तू मोठा आहे राजा, तू एकदमच लहान आहे.
बघा आता आपण पण डायरेक्ट पाण्यामध्ये उतरलो, कारण बऱ्याच वेळा काय होतं की मी शूटिंग घेतो आणि मी पाण्यामध्ये दिसत नाही, म्हणून मी आता स्वतः पाण्यामध्ये उतरलो, कारण तिने मैदानात उतरण्याचा एक वेगळाच आनंद असतो. आता आपण डायरेक्ट मैदानात उतरलो, मैदानात म्हणजे पाण्यात उतरलो, तर पाण्यातल्या मैदानात फुलकुंडी मारली. चला बघूया हे ठिकाण. हे बघा, या आपल्या मित्रांनी आम्हाला दाखवलेलं आहे. यांचे बिग फॅन. नको फॅन बिन नको रे, एसी पाहिजे आपल्याला. बघू शकतो आपण या मित्रांनी आपल्याला. आता जर आपण आलो तर बघा या मित्रांनी आपली फार मदत केलेली आहे आणि जी उरीची मजा आहे ती या मित्रांनी दिलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. असू दे, चांगली गोष्ट आहे. हा बघा, हा याला मध्ये उलटा पाहुणा. तुम्हाला तलावात काय भेटलंय? गारगोटी आहे का? हे बघा गारगोटी. हा बघा कसा गोल आहे एकदम. कदाचित हा सोन्याचा दगड असला मग. चला आपण रिसर्च करू याच्यावर मस्त छान. लॅब मध्ये पाठवू. हा हा नको. 5,000 पुराण आहे तो. 5,000 पुरण आहे काय? 5,000 जुना बघा आपला दगड आहे. अरे दगडात भरपूर जुने आहेत राजा. संपूर्ण स्पॉटचा असा जर बघायला गेलो ना आपण तर मजा येईल तुम्हाला. वाव बघा तो 5,000चा वर्षापूर्वीचा दगड. काय बॉल खेळता का काय? बापरे. हे बघा आश्मयुगीन माणसा, म्हणजे आश्मयुगीन माणसा अशी आश्मयुगीन माणसा दगडाचा बॉल. तसं पाहायला गेलं ही क्रिकेटची मंडळी येते. अरे बुडवला आहे. आता गेले बुरे 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 पाण्यामध्ये बुडवून तेव्हा रेती बिती करतात. बघा रेती नाही भेटला. पण आता सगळीकडे फिरतोय. आपला मित्र बरोबर इथं मजा करतोय. तिकडे काही जण बघा बुरकणी मारताव. चला बघूया आता. एवढे दिवस आता मगाशी पोराच बुरकणी मारतात, आता पोरी देखील बुरकुंडे मारतात. बघा थांबा 2 मिनिटं. बघूया 1 2 3. अरे 2च सेकंद फक्त ना. हा 3 4 5 6. हा हे बघा डायरेक्ट जास्त जिंकलेले आहे. अवॉर्ड द्या रे बाबा. 6 सेकंद, तुम्ही अर्धा सेकंद. अरे वा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50. अजून 10 सेकंद असं 1 मिनिट झाला असता. तर नवीन पोहण्याची स्टाईल दाखवते आपल्याला. हा दाखव. ही गोल गोल फिरून आलटी पलटी. एक नंबर. हे 1 नंबर खरंच सांगते. सुपर. बघू शकतो आपण फक्त 14 सेकंदात भाऊ परत पोहोचलेला आहे. काय तोंड मुळात म्हणजे काय तर पोहण्याची मजा एक वेगळीच असते. आता ब्लॉग भरपूर झालेला आहे, तरी आता आपण देखील पोहूया आणि नंतर आपली मजा घेऊया. हा हा दाखवू ना आपण पाण्यामध्ये. आग बघूया. हा ग्रामपंचायत सदस्य काय काय आपल्याला शोधला सांगू शकत नाही. पहिल्यांदा काय माझ्या सोन्याचा जो गोल असतो तो शोधला 5 वर्षापूर्वीचा. आता पाण्यामध्ये आग पेटवतोय. आता आपण जर बघितलं मगाचपासून सगळी पोरं एकमेकांना उडवतात. अरे पोवा बिवा झालं काय त्याचा हाल करता. मग तुम्ही आता विश्रांती घेता का इथं? भरपूर पावलं. अरे वा वा मस्त. हा पुगलो काय? मला अजून पवायचं आहे. लावू दे मला पवाला. आता आता आतमध्ये सगळी मजा दाखवलेली आपण. मी देखील पोहायला म्हणजे आता आतमधून आलेलो आहे. आता आपल्याला जायचं आहे पोहायला. या ठिकाणी जर आपण आलो ना तर एक गोष्ट मात्र आपल्या मनाला भावते, ती म्हणजे एक ऐतिहासिक गोष्ट. कारण हे जर तुम्ही बघितलं तर इथे बघा हा मोठा हॉल दिसून त्याच्या बाजूला ही अशी एक खंडक दिसतो आपल्याला. तर हे चुना मळण्याचं जे जातं असतं, म्हणजे चुना मळण्याचं ठिकाण आहे, असं आहे काहीतरी ऐतिहासिक ठिकाण आहे. बऱ्याचशा वेळेला असं सांगितलं जातं की हा आपला जो भुंडा पूल आहे तर इथे जहाजाचा कारखाना होता, असं म्हणजे पेनचा इतिहास हा जो पुस्तक आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे. परंतु
ही जी एक गोष्ट आहे ना, तर ती देखील इतिहासाची एक पान नक्कीच उलगडेल. आता जरा लोकांनी घाण केलेली आहे तिथं, पण ते चुकीचं आहे. घाण नाही करायला पाहिजे, ऐतिहासिक वास्तू आहे. काही ब्लॉग अजून संपलेला नाही. मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं आहे, आपण पर्यटनस्थळी येतो, खाऊ वगैरे घेऊन येतो, बरोबर आहे. तर त्याचा कचरा जो असतो ना, तो नेहमी आपल्यासोबत परत या. आता एवढा मोठा खाऊ आपण सोबत आणू शकतो, तर त्याचा कचरा हलका असतो ना, परत नेला काय हरकत आहे. एखाद्या ठिकाणी आपण फिरायला आलो तर आपण नेलेला खाऊचा जो कचरा होतो, म्हणजे खाऊचे जे रॅपर्स असतात त्याचा कचरा होतो, परत आणल्याशिवाय ते फिरणं पूर्ण होत नाही. तसं त्याचप्रमाणे मी म्हणतो की हा कचरा परत नेल्याशिवाय हा माझा ब्लॉग पूर्ण झालेला नाही. तेव्हा तुम्हाला देखील सांगतो की नेलेला कचरा नेहमी परत आणा. पर्यटनासाठी घाण करू नका, जेणेकरून आपला पर्यावरण एकदम स्वच्छ राहण्यात मदत होईल. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब. व्हिडिओ लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम.